मित्रांनो नमस्कार। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत। तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे। चला तर मग सुरू करूया। दलितांचे कैवारी तुम्ही, गोरगरिबांचे उद्धारक तुम्ही। दलितांचे कैवारी तुम्ही, गोरगरिबांचे उद्धारक तुम्ही। बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी। बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी। सर्वांना मिळाली जगण्याची हमी। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग, व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, उपस्थित ग्रामस्थ, पालक व माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींनो, आपणा सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी जीवन असलेल्या भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र देणाऱ्या बाबासाहेबांनी आपले मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत पूर्ण केले। मूकनायक, बहिष्कृत भारत व समता या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले। मजूर व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीररित्या दहन केले। नाशिक मधील काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळवून दिला, तर महाडच्या चौदार तळ्यावर पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला। अशा या महामानवाची प्राणज्योत 6 डिसेंबर 1956 रोजी मालवली। शेवटी मी एवढेच म्हणेन, करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान। करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान। अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान। अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान। भल्या भल्यांची झुकते मान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यास व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, धन्यवाद। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।